नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला घनमूळ कोणत्या पद्धतीने काढायचे आणि घनमूळ काढण्याच्या कोणत्या दोन मेथड्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे। पण त्याआधी वर्गमूळ कसे काढायचे हा जो काल व्हिडिओ आपण टाकला होता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या। तर चला बघूया, पहिली पद्धत आहे आपली। पद्धत पहिली आहे कुठली आहे? इस्टिमेशन मेथड। या मेथड मध्ये आपण काय करणार आहे तर ट्रिक्स वापरणार आहे आणि ट्रिक्स वापरताना आपल्याला काय करायचे तर इस्टिमेशन मेथड यूज करायचे। म्हणजेच काय करायचे बघा, जो दिलेला नंबर आहे तो पहिल्यांदा लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचंय तर पाठीमागून साइडनं आपल्याला तीन तीनचे ग्रुप्स करत जायचे। जर आता पहिला जर ग्रुप आपला बघा, हा एक आपला ग्रुप झालेला आहे आणि राहता राहिला एकच नंबर, तो तसाच आपल्याला ठेवायचा आहे। आता बघा, जो पहिला ग्रुप होता आपला तो लिहून घेतला आपण 197। तर या ग्रुप मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय तर एकक स्थानी कोणता अंक आलाय तर 7 आलाय। तर आपल्याला 1 ते 10 मधली अशी संख्या शोधायची आहे तर घन केल्यानंतर की आपल्याला एकक स्थानाला 7 आले पाहिजे। म्हणजेच बघा, तर 1 चा घन हा 1 असतो आणि 2 चा घन हा काय असतो 8 असतो, तसंच 3 चा घन हा काय असतो 27 असतो। म्हणजे 3 चा घन ज्यावेळेला करू त्यावेळेला आपल्याला एकक स्थानाला काय येतं तर 7 येतं। म्हणून बघा, मी डायरेक्ट आन्सर मध्ये लिहितेय इथं 2197। तर 2197 चा घनमूळ हा काय असणार आहे तर एकक स्थानची जी संख्या असणार आहे ती आपली काय असणार आहे इथली 3 असणार आहे। हा झाला आपली एकक स्थानची संख्या। आता आपण काय करणार आहे, जो दुसरा ग्रुप होता त्या ग्रुप मध्ये दुसरी संख्या काय होती तुमची तर 2 होती। आता तुम्हाला काय करायचंय तर त्या 2 पेक्षा छोटा घन असणारी संख्या शोधायची आहे। तर आता 2 पेक्षा छोटा घन असणारी संख्या बघा, तर 1 चा जो घन आहे तो किती आहे आपला तर 1 आहे। म्हणजेच 1 चा घन हा काय असणार आहे 1 आलं असणार आहे। हा काय झाला तर 2 पेक्षा छोटा झालेला आहे। आणि दुसरी गोष्ट, 2 चा जर घन घेतला आपण तर हा काय असतो आपला तर 2 चा घन हा 8 असतो। त्यामुळे 2 चा घन हा काय असणार आहे 2 पेक्षा मोठा असणार आहे। म्हणजेच आपण घेताना जो नंबर घेणार आहे ते 2 पेक्षा छोटा असणार आहे, म्हणजेच कुठला असणार आहे 1। म्हणून 1 ज्याचा घन आहे ती संख्या आपल्याला इथं घ्यायची आहे। म्हणजेच किती असणार आहे इथं 1 असणार आहे। म्हणजेच 2197 चा घनमूळ किती असणार आहे इथं 13 असणार आहे। अजून एखादं उदाहरण बघूया जेणेकरून समजायला सोपं जाईल। तर इथं परत एकदा आपण काय करणार आहे बघा, 32768 आहे। पाठीमागून ग्रुप्स केले तर हे 2 ग्रुप्स तयार झालेले आहेत। आता जो पहिला ग्रुप आहे आपला तो काय आहे 768 आला। तर 768 च्या एकक स्थानी असणारा अंक किती आला 8 आला। आता 8 आला म्हणजे ज्याचा घन 8 आहे अशी संख्या आपल्याला शोधायची आहे। म्हणजेच काय असणार आहे तुमचा 2 चा घन एकक स्थानाला काय असतो 8 असतो। म्हणून ज्या वेळेला आपण घनमूळ लिहायला घेणार आहे 32768 त्यावेळेला त्याच्या एकक स्थानी येणारा अंक हा किती असणार आहे आपला 2 असणार आहे। त्याच पद्धतीने जर 32 घेतलं तर 32 घेतल्यानंतर बघा, तर 32 च्या पेक्षा छोटा घन कोणता आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे। तर बघा, आता 3 चा घन हा किती असतो 27 आहे। म्हणजे 3 चा घन हा काय आला 27 आला। आणि 4 चा घन हा काय असणार आहे तुमचा 4 चौक 16, 16 चौक 64 आलेला आहे। म्हणजेच 32 पेक्षा छोटा असणारा अंक कुठला असणार आहे आपला तर 27 असणार आहे। आणि 27 हा कशाचा घनमूळ आहे तर 3 चं घनमूळ आहे। म्हणून आपण जे उत्तर लिहिणार आहे ते किती असणार आहे आपलं 32 असणार आहे। म्हणून बघा, तर घनमुळात 32768 याचं जे घनमूळ येणार आहे ते आपलं किती असणार आहे 32 असणार आहे। दुसरी पद्धत बघतोय आपण फॅक्टरायझेशन मेथड, म्हणजेच त्याला आपण अवयव पद्धत असंही म्हणतात। आणि अवयव कसे पाडायचे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आणि इव्हन जर तुम्हाला अवयव पाडायचे असेल तर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहिती असणे गरजेचे आहे आणि त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। तर पहिल्यांदा आपण बघूया, तर ज्या संख्येचे अवयव पाडायचे म्हणजेच बघा 3375 ह्या संख्येचे आपल्याला घनमूळ काढायचे। म्हणून आपण काय करणार आहे 3375 आता एकक स्थानी 5 आहे म्हणून या संख्येला आपण 5 ने भाग घालवणार आहे। म्हणजेच बघा 5 सख्ख 30, 3 राहिले, 5 सत्ते 35, 2 राहिले आणि 5 5 25। परत एकदा एकक स्थानी 5 आलेलं आहे म्हणून परत एकदा 5 ने भाग घालवतोय आपण। म्हणजेच काय होणार आहे बघा 5 एके 5, 1 राहिले, 5 त्रिक 15, 2 राहिलेले आहेत, 5 5 25। परत एकक स्थानी 5 आलेले आहे म्हणून परत एकदा आपण 5 ने भाग घालवतोय, 5 दोन्ही 10, 3 राहिले, 5 सत्ते 35।
आता इथं बघा 2 आणि 7 म्हणजे 2 आणि 7 किती होतात तर 9 होतात आणि 9 या संख्येला 3 नी भाग जातो म्हणून परत एकदा 3 ची कसोटी वापरलेली आहे आपण. 3 नव्वे 27 आलेले आहेत आणि 3 त्रिक 9 आलेले आहेत आणि 3 एके 3 हे आपण अवयव पाडून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं जे पाडलेले अवयव आहेत ते आपण घनमुळात लिहून घेणार आहे. हे आहे आपलं 3375 घनमूळ काढायचं आहे आपल्याला. आता अवयव काढल्यानंतर बघा 5 किती वेळा आलेले आहे 3 वेळा आलेले आहे आणि 3 3 वेळा आलेले आहे म्हणजेच काय करणार आहे आपण 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि 3 गुणिले 3 गुणिले 3 याचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. म्हणजेच काय होईल बघा हे घनमुळाचं तर हे चिन्ह तसंच राहणार आहे. इथं 3 वेळा 5 आलेलं आहे म्हणजे 5 चा घन आलेला आहे आणि हे 3 वेळा 3 आलेलं आहे म्हणून 3 चा घन आलेला आहे. ज्या वेळेला घन आणि घनमूळ येतं त्यावेळेला ते काय होतं कॅन्सल होतं. म्हणजेच काय राहणार आहे आपल्या यातलं एक 5 राहणार आहे. इथं पण घन आणि घनमूळ गेले 3 राहिलेले आहेत म्हणजेच 5 त्रिक किती आलेले आहेत 15 आलेले आहेत. याचा अर्थ बघा की 3375 याचं जे घनमूळ असणार आहे ते किती असणार आहे 15 असणार आहे. म्हणजेच 15 चा घन किती असणार आहे 3375 असणार आहे. आपण आता 2 मेथड बघितलेले आहेत आणि त्या दोन्ही मेथड मधली कुठली मेथड तुम्हाला आवडली आहे ती मेथड यूज करायची आहे आणि 1728 चं घनमूळ काय असणार आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू.